हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। KVS अर्थात केंद्रीय विद्यालय संघटनेद्वारे पदभरतीकरता जाहिरात प्रसिद्ध झालेले असून विविध संवर्गातील ही रिक्त पद आहेत। जवळपास 13,000हून अधिक पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। नेमकी कोणती पदं आहेत, काय असेल पात्रता, सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया डिटेल्ड ॲडव्हर्टाइज नंबर 15/2022 केंद्रीय विद्यालय संघटनाची ही जाहिरात आहे। डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर्स टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ इन केंद्रीय विद्यालय संघटन। टीचिंग नॉन टीचिंग आणि ऑफिसर्स पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे। पाहूया कोणती पदं आहेत। सर्वात प्रथम पद आहे असिस्टंट कमिशनर। यासाठी पहा अनरिझर्व्ड 28, त्याच पद्धतीने OBC नॉन क्रिमिलियर 14, SC 7, ST 3 टोटल 52 पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत। यानंतर प्रिन्सिपल, या प्रिन्सिपल पदासाठी आपण टोटल पाहूया 239 इतकी पदं भरली जाणार आहेत। व्हाईस प्रिन्सिपल एकूण 203 पदं भरली जाणार आहेत। यानंतर पाहूया पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, अर्थात PGT पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी जी पदं भरवायची आहेत यामध्ये विषयनिहाय आपण या ठिकाणी पाहूया। हिंदी एकूण पदं आहेत 172, त्यानंतर इंग्रजी 158, फिजिक्स 135, केमिस्ट्री 167 इतकी पदं आहेत, मॅथ्स 184, बायोलॉजी 151, हिस्ट्री 63, त्यानंतर जिओग्राफी 70, त्यानंतर इकॉनॉमिक्स 97, कॉमर्स 66, कॉम्प्युटर सायन्स 142 आणि बायोटेक्नॉलॉजी 4 अशी 1409 पदं पोस्ट ग्रॅज्युएट टीचर अर्थात PGTसाठी भरावायचे आहेत। त्यापैकी अनरिझर्व्ड आहेत 594 आणि इतर कॅटेगरी वाईज पदं तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्किप करून पाहू शकता किंवा PDF सविस्तररित्या पाहू शकता। ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर अर्थात TGTसाठी किती पदं आहेत पाहूया। ट्रेनड ग्रॅज्युएट टीचरसाठी एकूण असणारी रिक्त पदं पहा या ठिकाणी दिले 3176 इतकी पदं आहेत। यामध्ये हिंदीसाठी 377, इंग्रजी 401, त्यानंतर संस्कृत 245, सोशल स्टडीज 398, मॅथमॅटिक्स 426, सायन्स 304, PHE 435, आर्ट एज्युकेशन 251 आणि WE 339 अशी 3176 इतकी पदं या ठिकाणी रिक्त आहेत। लायब्रेरियन पदासाठी पाहू शकता, लायब्रेरियनसाठी एकूण 355 इतकी पदं रिक्त आहेत। अनरिझर्व्ड 146, OBC नॉन क्रिमिनल 95, SC 53, ST 26, EWS 35 असे एकूण 355 पदं आहेत। त्यानंतर प्रायमरी टीचर म्युझिक यासाठी एकूण 303 पदं आहेत, पाहू शकता एकूण 303 पदं इतकी आहेत। त्यानंतर फायनान्स ऑफिसर एकूण 6 पदं आहेत। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल 2 पदं आहेत। असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स 156, हिंदी ट्रान्सलेटर 11, सीनियर सेक्रेटरीएट असिस्टंट 322, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट 702, स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड 54 पदं आहेत। आता पहा या ठिकाणी डिसेबिलिटीचे नेचर दिलेलं आहे, हे या ठिकाणी डिसेबिलिटी कॅन्डिडेट पाहू शकता। यामध्ये हे महत्त्वाचं आहे पहा, पे स्केल आणि एज लिमिट आणि क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय आवश्यक आहे पहा। सर्वात प्रथम जे पद होतं ते असिस्टंट कमिशनर, यासाठी पे स्केल असणार आहे 78,800 ते 2,09,200 आणि मॅक्झिमम इयर असणार आहे 50 इयर्स। क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय आवश्यक आहे पहा, मास्टर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ॲटलीस्ट 45% मार्क, BEd और इक्विव्हॅलंट आणि एक्सपिरियन्स पर्सन होल्डिंग द पोस्ट ऑफ प्रिन्सिपल इन द पे बँड 15,600 to 39,100 विथ ग्रेड पे 7,600 7,600 इतकं ग्रेड पे, कमीत कमी 3 वर्षाचा हा अनुभव असणं गरजेचं आहे। नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसुद्धा असणं गरजेचं आहे। यानंतर प्रिन्सिपल पदासाठी पात्रता पाहूया। प्रिन्सिपल या पदासाठी असणारी पात्रता यामध्ये
पे स्केल जे असणार आहे ते 78,800 ते 2,09,200 इतकं आणि इयर असणार आहे मिनिमम 35 इयर आणि मॅक्झिमम 50 इयर्स. आता मास्टर डिग्री 45 गुणांसह बी एड आणि इक्विव्हॅलंट आणि एक्सपिरियन्स काय आवश्यक आहे पहा. पर्सन होल्डिंग analogous post or post of principal in central state government autonomous organization of central state government in the pay matrix level 12 किंवा व्हाईस प्रिन्सिपल असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर असणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स आणि पोस्ट होल्डिंग पी जी टी और लेक्चरर पी जी टी किंवा लेक्चरर असणं गरजेचं आहे. सेंट्रलमध्ये 47,600 ते 1,51,100 इतकं स्केल असणं आवश्यक आहे. 15 इयर्स कंबाइंड रेग्युलर सर्व्हिस ॲज अ टी जी टी 15 वर्ष टी जी टी इतकी सर्व्हिस झालेली असली तरीसुद्धा चालणार आहे. ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर 44,900 ते 1,42,400 अँड पी जी टी इन द पे मॅट्रिक्स लेवल 8 आउट ऑफ विच 3 इयर्स ॲज अ पी जी टी 3 वर्षे पी जी टी आणि 15 वर्षे टी जी टीमधली 3 वर्षे पी जी टी असणं गरजेचं आहे. आता व्हाईस प्रिन्सिपल या पदासाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि किती वेतनमान असणार आहे. 56,100 ते 1,77,500 इतकं पे मॅट्रिक्स असणार आहे. 35 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम 45 वर्ष. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पहा. मास्टर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ॲटलिस्ट 50% मार्क. बी एड और इक्विव्हॅलंट टीचिंग डिग्री असणं गरजेचं आहे. आता व्हाईस प्रिन्सिपलसाठी एक्सपिरियन्स काय आहे पहा. 2 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ऑन द पोस्ट ऑफ व्हाईस प्रिन्सिपल 2 वर्ष व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं असावं किंवा 6 वर्ष पी जी टी और लेक्चरर असणं गरजेचं आहे किंवा 10 वर्ष कंबाइंड एक्सपिरियन्स पी जी टी और लेक्चरर अँड टी जी टी आणि पी जी टीमधला कंबाइंड 10 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यामधील 3 वर्ष ही पी जी टी असणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी विविध विषय दिलेले आहेत पहा. पी जी टीमधील कोणते कोणते विषय आहेत. यामध्ये पहिला आहे इंग्लिश, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी इतके विषय या ठिकाणी दिलेले आहेत. लेवल 8 47,600 ते 1,51,100 पे मॅट्रिक्स असणार आहे. क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर पोस्ट ऑफ 1 to 10 आता 1 ते 10 साठी 2 इयर इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट MSc कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ NCERT इन द सब्जेक्ट कन्सर्न 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करणं गरजेचं आहे. मास्टर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तुमची पदव्युत्तर पदवी ही रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲटलिस्ट 50% गुणांसह उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट लेवल काय असणार आहे पहा. पी जी टी इंग्लिशसाठी इंग्लिश, पी जी टी हिंदीसाठी हिंदी, संस्कृत विथ हिंदी. त्यानंतर पी जी टी फिजिक्ससाठी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ॲप्लाइड फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स. केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री. इकॉनॉमिक्ससाठी इकॉनॉमिक्स, ॲप्लाइड इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स. कॉमर्ससाठी मास्टर डिग्री इन कॉमर्स हाऊएव्हर होल्डर ऑफ डिग्री ऑफ MCOM ॲप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स शॉल नॉट बी एलिजिबल. पी जी टी मॅथमॅटिक्ससाठी मॅथमॅटिक्स, ॲप्लाइड मॅथमॅटिक्स. बायोलॉजीसाठी बॉटनी, झुलॉजी, लाईफ सायन्स, बायोसायन्सेस, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट सायकोलॉजी प्रोव्हाइडेड दे हॅव स्टडीड बॉटनी अँड झुलॉजी ॲट ग्रॅज्युएशन लेवल. हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीज आणि पी जी टी जॉग्राफीसाठी जॉग्राफी. बी एड और इक्विव्हॅलंट डिग्री असणं गरजेचं आहे. प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश मीडियम म्हणजेच हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी प्रभुत्व असणं गरजेचं आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स असणं गरजेचं आहे. पी जी टी कॉम्प्युटर सायन्स इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे पहा. ॲटलिस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट इन एनी ऑफ द फॉलोविंग. BE BTech यामध्ये 50% गुण असणं गरजेचं आहे किंवा BE BTech अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. MSc MCA BSc BCA आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सब्जेक्ट ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. B level from DOEACC and post graduate degree in any subject. C level from DOEACC Ministry of Information and Communication Technology and graduation proficiency in teaching and Hindi in English. PGT biotechnology साठी पहा. At least 50% mark in aggregate in any of the following.
मास्टर डिग्री इन बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, लाईफ सायन्सेस, बायोसायन्सेस, बायोकेमिस्ट्री, प्रोफिशियन्सी इन टीचिंग हिंदी अँड इंग्लिश. हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. त्यानंतर TGTसाठी सब्जेक्ट कोणते होते? इंग्लिश, हिंदी, सोशल स्टडीज, सायन्सेस, संस्कृत, मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड हेल्थ एज्युकेशन, आर्ट एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स. लेवल 7 44,900 ते 1,42,400 इन द पे मॅट्रिक्स. अप्पर एज लिमिट 35 इयर्स आहे. पहा इसेन्शियल क्वालिफिकेशन पाहूया. 4 years इंटिग्रेटेड डिग्री कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ NCERT इन द कन्सर्न सब्जेक्ट ऑफ 50% मार्क इन ॲग्रिगेट. 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून NCERT अंतर्गत असणारा रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा डिग्री कोर्स पूर्ण असणं गरजेचं. किंवा बॅचलर डिग्री ज्याला आपण म्हणतो पदवी 50% गुणांसह संबंधित विषयातून उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. इंग्लिशसाठी इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट इन ऑल 3 years. हिंदी ॲज अ सब्जेक्ट इन ऑल 3 years. TGT सोशल स्टडीज एनी 2 of the following. हिस्ट्री, geography, economics and political science of which one must be either history or geography. यामधील हिस्ट्री आणि जिओग्राफी एक असणं गरजेचं आहे. TGT सायन्स, बॉटनी, झुलॉजी अँड केमिस्ट्री. TGT संस्कृत ॲज अ सब्जेक्ट इन ऑल 3 years. TGT मॅथ्ससाठी पहा बॅचलर डिग्री इन मॅथमॅटिक्स विथ एनी 2 of the following सब्जेक्ट. फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड स्टॅटिस्टिक्स. B.Ed और इक्विवलेंट डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे. पास इन सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट CTET पेपर 2nd उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कंडक्टेड बाय CBSE इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन्स फ्रेम्ड बाय द NCTE फॉर द पर्पज. प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश मीडियम असणं गरजेचं आहे. आता TGTसाठी पहा P&Aची AE अँड WE काय पात्रता आवश्यक आहे? फिजिकल एज्युकेशन अँड इक्विवॅलंट बॅचलर डिग्री असणं गरजेचं आहे. फिजिकल एज्युकेशन. त्यानंतर 5 years रिकग्नाइज्ड डिप्लोमा इन ड्रॉविंग अँड पेंटिंग, स्कल्पचर, ग्राफिक आर्ट AE असणं आवश्यक आहे. नॉलेज ऑफ हिंदी अँड इंग्लिश. आणि WE सुद्धा पात्रता पाहू शकता. लायब्ररियनसाठी काय आहे पहा बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स और ग्रॅज्युएट विथ 1 year डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स अँड रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. आणि पे स्केल आहे 44,900 ते 1,42,400. 35 वर्ष अप्पर लिमिट आहे. प्रायमरी टीचर म्युझिकसाठी 35,400 ते 1,12,400. 30 वर्ष मॅक्झिमम इयर असणं गरजेचं आहे. सिनियर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 50% गुणांसह, इंटरमिजिएट विथ 50% गुणांसह असणं गरजेचं आहे. आणि कॉम्पिटन्स टू टीच थ्रू इंग्लिश आणि हिंदी. त्याच पद्धतीनं फायनान्स ऑफिसर 35 year मॅक्झिमम आवश्यक आहे. यामध्ये 44,900 ते 1,42,400 इन द पे मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. BCom विथ 50% मार्क्स इन ॲग्रिगेट ॲटलिस्ट 4 years पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑडिट अँड अकाउंट्स वर्क्स. MCom असणं किंवा MCom 50% गुणांसह 3 वर्ष पोस्ट क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. इतरही पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. असिस्टंट इंजिनियर लेवल 7 आहे. 44,900 ते 1,42,400 इतकं असणं गरजेचं आहे. एज लिमिट 35 वर्ष आहे. ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. 2 years एक्सपिरियन्स इन डिझाईन अँड इंजिनिअरिंग इन कन्सर्न ब्रांच and 3 years diploma in civil engineering from recognized institute and 5 years experience in concerned branch. Assistant section officer पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400. मॅक्झिमम 35 वर्ष इतकं वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट विथ 3 years एक्सपिरियन्स ॲज UDC इन सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस बॉडीज पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग डिझायरेबल नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे. हिंदी ट्रान्सलेटर पद आहेत पहा 35,400 ते 1,12,400. 35 वर्ष मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. मास्टर डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी हिंदी विषयासह इंग्रजी हा कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. किंवा इतरही पात्रता हेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यानंतर सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट पद आहे
मॅक्झिमम 30 वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे. 25,500 ते 81,100 पे मॅट्रिक्स असणार आहे. ग्रॅज्युएट आणि 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे यामध्ये. यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड यासाठी 25,500 ते 81,100 12वी पास असणं गरजेचं आहे. स्किल टेस्ट नॉर्म्स असणार आहे. डिटेक्शन असणार आहे 10 मिनिट्स @80 वर्ड पर मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शन असणार आहे. 27 वर्ष. ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट क्वालिफिकेशन काय 12वी आणि इक्विव्हॅलंट. त्यानंतर टायपिंग स्पीड 35 आणि 30 असणार आहे. वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स असणं गरजेचं आहे. द क्वालिफिकेशन ऑफ टायपिंग मेन्शन्ड इन द रिक्रुटमेंट रूल्स विल नॉट बी अप्लाइड इन केस ऑफ PH असं या ठिकाणी दिलेलं आहे. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, वुमन 10 वर्ष असणार आहे. कॅन्डिडेट 3 इयर्स कंटिन्यूस सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड द पोस्ट 5 वर्ष, 8 वर्ष OBC साठी आणि 10 वर्ष SC ST साठी. इतरही एज रिलॅक्सेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने ही KVSची जाहिरात प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो. जे इच्छुक आणि पात्रधारक उमेदवार असतील यांनी या ठिकाणी या जाहिरातीला ॲप्लाय करायला विसरू नका. आता या उमेदवारांचे जे काय आहे हे उमेदवारांना CBT द्यावे लागणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. यासाठी असिस्टंट इंजिनियर, फायनान्स ऑफिसर, PGT, TGT, लायब्रेरियन, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, हिंदी ट्रान्सलेटर अँड स्टेनोग्राफर ग्रेड सेकंडसाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्रधारक असतील तर या ठिकाणी ॲप्लाय करायला विसरू नका. जास्तीत जास्त डिटेल्स पाहण्यासाठी तुम्हाला www.kvssangaton.nic.in यावरती तुम्हाला ही जाहिरात पाहू शकते किंवा त्या ठिकाणी ॲप्लाय करण्यासाठी ही लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही ॲप्लाय करू शकता. आता या ठिकाणी फीज दिलेली आहे. पोस्ट वाईज एक्झामिनेशनचे असिस्टंट कमिशनर 2300, प्रिन्सिपल 2300, व्हाईस प्रिन्सिपल 2300, फायनान्स ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, PGT, TGT, लायब्रेरियन, PRT, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, हिंदी ट्रान्सलेटरसाठी 1500 रुपये, सिनियर सेक्रेटरीएट असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड सेकंड आणि ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंटसाठी 1200 रुपये इतकी फीज असणार आहे. आता पहा ऑनलाईन सबमिशन करण्यासाठी www.kvssangaton.nic.in या संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन सबमिशन करता येणार आहे. 5/12/2022 म्हणजे आज आपण व्हिडिओ करत आहोत याच तारखेला तुम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून ॲप्लिकेशन करता येणार आहे. लास्ट डेट असणार आहे 26/12/2022 आणि रिटर्न टेस्ट असणार आहे. ती रिटर्न टेस्टची तारीख या ठिकाणी दिलेली नाही. तुम्हाला नंतर ही तारीख कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ मोठा झाला मित्रांनो. मात्र सर्व डिटेल्स याच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा. अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.